सर्वप्रथम आपल्या गावामध्ये होतोय आणि याचे आयोजक अशोक पाटील काळे, शिवाजीराव हुशे आणि सर्व त्यांची टीम, या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. अभिनंदन यासाठी की असे जे कार्यक्रम आहेत हे शहरी भागात आणि मोठ्या मोठ्या शहरात, मोठ्या मोठ्या गावात होत असतात. पण हा कार्यक्रम एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे. याला एक वेगळं महत्त्व आहे. हुसे सरांच्या बोलण्यातून ते आलंच. पर्यावरणाच्या संदर्भात जागृती करणं असा एक त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि म्हणून त्या सगळ्या टीमचं एक अभिनंदन. कारण असे कार्यक्रम आपण बघतोय, अनेक NGO चालतात आणि त्यांना वेगवेगळा निधी, त्यांच्यावर आपल्याला टीका करायची नाहीये, पण त्यांना निधी मिळतो आणि ते काही छोटे मोठे उपक्रम घेतात. अनेकदा त्याची पूर्तता करण्यासाठी जसं मी सरांना म्हणलो, पत्रकार साहेबांना, की वास्तव पत्रकारिता केली पाहिजे, जसं घडलं तिथं तसंच छापा. तर त्या पद्धतीनं पूर्तता करण्यासाठी फोटो काढले जातात आणि ते NGO साठी सबमिट केले जातात आणि कार्यक्रम घेतलेले दाखवतात आणि तो निधी तिथे येतो. ही मंडळी अशी की यांना कुठला निधी नाहीये, कुठलं काही नाहीये आणि ही स्वतः स्वयंस्फूर्तीनं सुखना बचाव आंदोलन यांनी सुरू केलेलं आहे आणि त्या आंदोलनातूनच हे पुढचं हे सगळे त्याचं स्वरूप चाललेलं आहे, पर्यावरणाच्या संदर्भात किंवा नदीच्या संदर्भात. आणि म्हणून ह्या टीमचं मला वाटतं सगळ्या गावकऱ्याच्या आपण सगळ्यांनी टाळ्या वाजून एकदा अभिनंदन करत आहोत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष, कवी संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय संजीवनी करेगावकर मॅडम, भाऊसाहेब घुगे साहेब, अनेक सगळी मंडळी इथं आहे. खरात सर आहे, डोरले सर आहे, इथले शिवव्याख्याते आहेत, कडेगावकर सर आहेत. सगळीच मंडळी ओळखीची जवळपास इथली गावकरी काही जर सोडली तर सगळ्यांची नावं घेता येतील. मॅडम आहेत, ज्योती दामादिकर मॅडम आहेत, खंडारे मॅडम आहेत, सोनवणे मॅडम आहेत. मित्रांनो, ही सगळी मंडळी आपल्या गावात आज आली आहे. याचा अर्थ असा नाही की यांना काही कामं नाहीत किंवा कुठलं काही उगा वेळ आहे कुठंतरी निसर्गाच्या सानिध्यात जायचं आणि आपलं हे करायचं. तर याच्यापेक्षा सुंदर ठिकाणं औरंगाबादच्या परिसरात असेल, जालन्याच्या परिसरात आहे, जवळपास आहे फिरायला. पण इथं जाणीवपूर्वक येण्याचं कारण असं आहे की नदीविषयी किंवा पर्यावरणाची आजकाल आपण बघतोय की नदीची सगळी गटारं झालेली आहेत. कुठली नदी जर बघितली तर आपण पूर्वीच्या नद्या बघितल्या. आम्ही लहानपणी दुधना नदीच्या मी दुधना नदीच्या काठावरच आहे, मठपिंपळगाव माझं गाव आहे, तिथं जायचो आम्ही. तर ते पात्र, तिथली वाळू, तिथले ते हिरे, थापणे, असं सगळ्या प्रकार तिथं करायचं. तिथं पाणी असायचं, पोहायला जायचो सगळ्याकडे. आता या सगळ्या गोष्टी दुर्मिळ झालेल्या आहेत आणि काही दिवसानंतर तर तिथं विनोदाला म्हटलं गेलं की असं म्हणता येईल की काय आपल्या मुलांना नदी काय असते चित्रातच दाखवण्याची वेळ येते की काय, अशी अवस्था झालेली आहे. सगळं व्यापलेलं आहे. शहरी भागातून जिथून नदी ती वाहते तिथं पूर्णतः ती दाबल्या गेलेली आहे. तिचं स्वरूप अगदी एखाद्या गटारासारखं झालेलं आहे. ग्रामीण भागातही फारसं तिचं स्वरूप चांगलं आहे अशातला प्रकार नाही. तर या पाठीमागची अनेक कारणं आहेत, पण प्रामुख्यानं आपणच ह्या सगळ्या परिस्थितीला कारणीभूत आहोत असं आपल्याला. कारण निसर्गाच्या ठिकाणी आहे, पण त्याचं असंतुलन जे काही वेगळं झालेलं आहे आज, तर त्याच्या कारणीभूत तुम्ही आम्ही आहोत. तुम्ही आम्ही म्हणजे एकूणच ही सगळी व्यवस्था, मानवी जीवनाची व्यवस्था आहे. वेगवेगळे कारखाने आलेत, प्रदूषण वाढलंय, वृक्षतोड झाली आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत आहे. म्हणजे ही सगळी सायकल आहे आणि याच्यामुळे अवर्षण म्हणजे पाऊस कमी होतोय, ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि म्हणून आणि त्याचबरोबर दुसरा एक मुद्दा असा आहे की इथं आता आम्ही बघितलं की तिथं ते JCBनं खड्डा केलेला होता. आम्ही म्हणलं पाण्याचा शोध घेतला काय का खाली, नाही म्हणे वाळूचे परीक्षण केलंय. वाळूचं परीक्षण म्हणजे वाळू उपसा. मी तात्काळ म्हणलं की ती कदाचित तुम्हीच म्हणले की त्याचा लिलाव झाला का, म्हणलं होऊ देऊ नका, झाला जर नसेल तर होऊ देऊ नका. कारण ही वाळू आणि नदीसाठी एवढी महत्वाची आहे. ठीक आहे, काही काळ आपल्याला घर बांधण्यासाठी तिचा उपयोग होतो, याबद्दल दुमत नाही, पण एवढ्या मोठ्या प्रमाणात ती उपसल्या जाते. ही वाळू इथली आहे तर इथल्या गावासाठी तिचा वापर नक्कीच व्हावा घर बांधण्यासाठी. पण ही वाळू मोठमोठ्या शहरात जाते, तिथं विकल्या जाते. ही वाळू तुमच्या परिसरातली, तुमच्या हद्दीतली आहे. विकणारे वेगळेच आहेत,
ठेकेदार वेगळेच आहेत, गुत्तेदार वेगळेच आहेत, वाळू घेऊन जातात आणि तिथं मोठमोठ्या शहरामध्ये त्याच्यावरती व्यवसाय करतात. असो, मुद्दा त्याचा नाही, त्यांना अनेक ठिकाणं असतील ती करावी, पण गावाच्या जवळची जी वाळू आहे ही जर शक्यतो गेली नाही तर ती पाणी धरून ठेवण्याचं काम मोठ्या प्रमाणात करते आणि गावासाठी जे असणार खालचं पर्क्युलेशन जे असतं पाण्याचं ते चांगल्या पद्धतीने राहतं. जर यदा कदाचित ही वाळू जर आपण उपसतच गेलो तर गावात असलेले हापसे असतील, छोट्या मोठ्या विहिरी असतील, त्या कोरड्या पडतील आणि कालांतरानं प्यायला सुद्धा पाणी राहणार नाही. म्हणजे पर्यावरणाचं संवर्धन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं, तर याविषयी थोडी जरी आपल्याला जाणीव झाली आणि आपण या पद्धतीने वागत गेलो प्रत्येकाने, गावानं ठरवलं तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही, हे सहजतेने होऊ शकतो. ठीक आहे, आपण पूर्णतः त्यांना बंदी घालू शकणार नाही, पण इथून इतका पार आपण जाऊ द्यायचा नाही. एवढं पूर्ण गावाने जर ठरवलं, तसा ठराव घेतला तर मला वाटतं ते काही अशक्य नाही. तर अशा पद्धतीनं काही गोष्टीची जाणीव व्हावी यासाठी हा सगळा उपक्रम असतो, यांच्या सगळ्या उठाठेवी असतात. नदीवर झालेले अतिक्रमण असतील, अथवा शहरी भागातले ते आपण बघतोय नदीवर झालेले अतिक्रमण असतील, ते काढण्यासाठी ही सगळी मंडळी झटत असते. खर्चानं स्वतःचा वेळ देऊन तिथं जातात, आंदोलनं करतात, छोट्या मोठ्या गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी करत असतात. तर अशा पद्धतीनं हे सगळं यांचं उपक्रम चाललेलं आहे. सूचना बचाव आंदोलन अनेकदा आपण बातम्या वगैरे ऐकतोय, याच्यातून ते आपल्याला पाहायला मिळतंय किंवा ऐकायला मिळतं यांचं कार्य. तर असं एक चांगलं स्तुत्य कार्य आपल्या या परिसरामध्ये यांच्या माध्यमातून चाललेलं आहे. आमची एक परिषद आहे, संशोधन परिषद, ती पण नावाचं हे जे काय एक त्रैमासिक त्याच्यातून चालवतो, याच्या माध्यमातूनही अनेक उपक्रम चालत असतात. मग त्याच्यात काही कवी संमेलन असतील, काही भूमिलन साहित्य संमेलन असतील, असे सगळे आम्ही संमेलन वगैरे या माध्यमातून घेत असतो. आणि त्याचाच एक भाग म्हणून एक आगळा वेगळा कार्यक्रम हे आम्ही आपल्या साडेसांगी या गावामध्ये घ्यायचं ठरवलं आणि इथं आलो. प्रथमतः मला अशा एका कार्यक्रमाला बोलवलं, त्याबद्दल मी आयोजकाचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्न करू, शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका, तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, शब्दाची गौरव पूजा करू. अशा पद्धतीने शब्दाची पूजा करणारी ही सगळी मंडळी आपल्या गावामध्ये इथं आलेली आहे. त्या काळामध्ये संतांनी जे काही लिखाण केलेलं आहे त्याचा पाठीमागचा एक उद्देश होता. त्यांचा उद्देश होता की स्वतःला फार मोठं व्हावं, मोठं कवी म्हणून मिरवावं, सगळीकडे नामांकित आपण हो, हा उद्देश त्यांचा नव्हता. मधल्या काळामध्ये काही मंडळी त्या पद्धतीनं लिहितीये, पण ही सगळी मंडळी जी इथं आज जमलेली आहे ही मंडळी त्यातली नाही. त्या पद्धतीनं त्यांचा जो वसा आहे ती घेऊन पुढे चालणारी मंडळी, संतांचा वसा घेऊन पुढे चालणारी मंडळी. त्यांच्या पाठीमागच्या लिखाणाचा उद्देशच तो आहे की जनजागृती व्हावी. तुकाराम महाराजांनी जे काही अभंग लिहिले त्यांनी की स्वतःला फार मोठा कवी व्हावे किंवा अर्थ संपदा त्यांना मिळावी यासाठी त्यांनी केलेलं नाही. कारण जेव्हा त्यांनी स्वतःचं दुष्काळ पडलेला असताना स्वतःचं अन्नधान्याचं कोठार, उद्या काय खायचं याचा विचार न करता स्वतःचं अन्नधान्याचं कोठारही त्यांनी समाजासाठी, गावकऱ्यांसाठी उघडं केलं आणि त्यांच्याकडे त्यांनी ते देऊन टाकलं. उद्या आपण आता दुष्काळ जर असंच लांबला तर आपण उद्या काय खाणार आहोत याचाही त्यांनी विचार केलेला नव्हता. तर त्या पद्धतीनं म्हणजे जनमानसाची तळमळ ही जी काय आहे त्यांच्या लिखाणामध्ये आहे आणि त्यासाठीच त्यांनी लिखाण केलेलं होतं. त्यांना फार मोठं कवी किंवा महाकवी व्हायचं नव्हतं. ह्या सगळ्या मंडळीकडे बघितल्यानंतर आपल्याला त्याचा तोच वसा घेऊन ही मंडळी चाललेली. सर्वसामान्यांसाठी किंवा जनजागृतीसाठी लिखाण करणे ही लेखणीच्या पाठीमागची भूमिका ह्या सगळ्या मंडळीची आहे. आणि म्हणून कवी अनेक आहेत, वेगवेगळ्या व्यासपीठावर जातात, मोठमोठ्या व्यासपीठावर जातात आणि चांगल्या पद्धतीनं कविता साजऱ्या करतात, टाळ्या घेतात, फार मोठं मानधन घेतात आणि येतात. म्हणजे नाव लौकिक मिळतो, अर्थ सुद्धा मिळतो. यासाठी लिखाण करणारी एक फळी मोठ्या प्रमाणात आहे. पण मग यांना जर ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात ही इथं आलेच नसते साडेसांगीमध्ये. खरं म्हणजे साडेसांगी गावकऱ्यांना याची कल्पना सुद्धा दिली नव्हती, सांगितलंही नव्हतं की तुम्ही आम्ही असं येतोय मग काहीतरी व्यवस्था करा, तिथं काही चहा पाणी करा किंवा हे करा, कुठलंही सांगितलेलं नाही. डायरेक्ट आले, इथं आल्यानंतर लोकांना माहित झालं की आम्ही सगळे येतोय. तर अशी ही सगळी मंडळी आहे. या तन्मयतेनं किंवा तो संतांचा वसा घेऊन चालणारी ही मंडळी आहे. आणि म्हणून असे कार्यक्रम जर मला वाटतं महाराष्ट्राच्या किंवा सगळ्याच ठिकाणी जर वेगवेगळ्या ठिकाणी झाले तर मोठ्या प्रमाणात जनजागृती होऊ शकते. पर्यावरणाच्या संदर्भात असेल किंवा जे काही त्यांना त्याच्यातून सांगायचं आहे त्याचा अधिक प्रभाव तिथं पडू शकतो की जो मोठमोठे कार्यक्रम मोठ्या मोठ्या शहरात होतात तिथंही तो पडत नाही. कारण तिथं येणारा एक विशिष्ट वर्ग असतो,
ते येतात, संमेलनाला येतात. एक ती जत्रा असते, मॅडमला अधिक माहिती आहे, ती एक जत्रा असते आणि चला आपल्याला त्या जत्रेत जायचं. जत्रेत आपण कशासाठी जातो? फेरफटका मारतो, आनंद घेतो आणि त्यासाठी जायचं. डोक्यात काही घेण्यासाठी तिथं जात नाही आपण. जत्रेमध्ये दर्शनासाठी जातो, तो भाग वेगळा, पण जत्रा वेगळी असते आणि दर्शन वेगळं असतं, हाही भाग वेगळा आहे. म्हणून तिथं डोक्यात काही घेण्यासाठी आपण तिथं जात नाही, तर आपल्याला हौस मौज मजा करण्यासाठी आपण त्या जत्रेत जात असतो. तशी ती एक साहित्याची जत्रा ही आपल्याकडे मोठ्या प्रमाणात भेटते. शासनही त्याला मोठा निधी देतो. हे सगळं चाललेलं असतं. पण असे कार्यक्रम की जे खऱ्या अर्थानं प्रभाव टाकू शकतात, समाजापर्यंत पोहोचू शकतात, तर असे कार्यक्रम मला वाटतं सगळीकडे जर झाले या पद्धतीनं, अशा संस्था जर स्थापन झाल्या, जशी सुखना बचाव आणि जन आंदोलन यांची जी समिती आहे, अशा जर संस्था झाल्या, तर मला वाटतं फार मोठं समाज परिवर्तन घडून येऊ शकतं किंवा खऱ्या अर्थानं समाजाची जागृती या संदर्भात होऊ शकते. आणि आपल्या समोर जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत या संदर्भातले, पर्यावरणाचे असतील किंवा हे सगळे, पुन्हा सुखना बचाव किंवा दुधना बचाव असं म्हणण्याची वेळ आपल्यावर येणार नाही. आपण जर पाठीमागे 90च्या दशकाच्या अगोदर जर आपण बघितलं, ज्यांचं वय त्या पद्धतीने आहे, लहान होतो अगदी त्यावेळेस, तर ते जर वय बघितलं, त्यावेळेच्या नद्या बघितलं, त्याचं स्वरूप, आणि आपण ते बघितलं आणि आजही बघतो, आजच्या नदीचं स्वरूप फार बदललेलं आहे. म्हणून ते चित्र आणायचं असेल तर ही सगळी जनजागृती होणं गरजेचं आहे. नदी वाचवायची कशासाठी, हा एक मोठा प्रश्न आहे. तुम्ही म्हणाल की कशासाठी, काय गरज आहे आपल्याला नदीची, काय फक्त वाळू आपल्याला मिळते वगैरे एवढ्यासाठी? पाऊस पडतो, पाणी तर तो देतोय, विहिरीत पाणी असतं, बोर आपण घेतो, पाणी तिथून मिळतंय. नदीला कोण जात आहे आता? नदीला धुणं धुवायला जात नाही पूर्वीसारखं कोणी, महिला सगळ्या गावात पाणी नळाला आलेलं आहे, सगळ्या काही गोष्टी आहेत. मग नदी वाचवायची कशासाठी? तर मित्रांनो, नदी यासाठी, नदी म्हणजे जीवन आहे. जीवन, पाण्यालाही जीवन म्हणलं जातं, पण नदी म्हणजे जीवन आहे. आणि ते आपलं जीवन म्हणजे आपण त्याच्यावर अवलंबून आहे. नदीच जर नसेल, एकही नदी जर आपल्याकडे नसेल, तर सगळं वाळवंट होईल. वाळवंट होईल म्हणजे कुठलंच काही अस्तित्व राहणार नाही. पशु पक्षी असेल, झाडं वेली असेल, आणि माणूस सुद्धा असण्याचं काही कारण नाही. कारण नदी हे स्रोत, जलवाहिन्या आहेत. जशा माणसाच्या शरीरामध्ये रक्ताच्या वाहिन्या असतात, आणि त्या रक्ताच्या वाहिन्या प्रवाहित असेल तर तोपर्यंत माणूस जिवंत असतो. ज्यावेळेस एखादा ब्लॉक इथं निर्माण होतो, आपण ऐकतो नेहमी, मग ते हृदय बंद पडतं, त्याला हृदयविकाराचा झटका आपण म्हणतो. एक दिसत नाही, पण त्याची एक ती रक्तवाहिनी तिथं बंद झालेली असती. त्या रक्तवाहिन्या आपल्याला लागणारं जे काही रक्त आहे जीवन जगण्यासाठी, म्हणजे ते पाणी, ते देण्याचं काम हे करत असतात. आणि त्या जर जिवंत राहिल्या तरच मानवी जीवन रूपी जो माणूस आहे, समाजरूपी माणूस, हा समाजरूपी पुरुष जिवंत राहू शकतो किंवा समाज जिवंत राहू शकतो, आपण जिवंत राहू शकतो. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं कार्य या नदीचं हे आहे की मानवी जीवन त्याच्यावर अवलंबून आहे, किंवा ते जिवंत राहण्यासाठी त्यांचं नदी ही आपल्याला उपयुक्त आहे. तर अशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टीचे उपक्रम या माध्यमातून चाललेले असतात. आपण इथं पर्यावरणाच्या या जागृतीच्या निमित्तानं इथं कवी संमेलन होणार आहे. मी मला वाटतं जरा अधिकच बोललेलो आहे, जास्तीचे डोसही दिलेले आहेत. सगळ्यांना कविता ऐकण्यासाठी सगळे उद्देश तो आहे ना, म्हणून तर दिलेच नाही तेवढे आहे. या संदर्भातली असण्यापेक्षा आपण मंदिराच्या परिसरामध्ये बसलेलो आहोत. एक कविता सादर करतो आणि माझं उद्घाटन झालं या कार्यक्रमाचं असं जाहीर करतो. कविता अर्थात मंदिराचा परिसराचा उल्लेख केलाय, तुकारामाचाही उल्लेख केलाय, आणि तुकारामावरची एक कविता आहे. कविता थोडीशी मोठी आहे, सहन करा तुम्ही, अगदी आवाज नाही मॅडम सारखा. बा तुकोबा, तू जन्माला आलास तेव्हा पसरलेले होते या भूमीत सर्वदूर अंधकाराचे साम्राज्य. बा तुकोबा, तू जन्माला आलास तेव्हा पसरले होते या भूमीत सर्वदूर अंधकाराचे साम्राज्य. स्वराज्य संकल्पनेचा नवथाच झाला जन्म तेव्हा उधळत होते चौफेर बेबंद शाह्यांचे बेलगाम घोडे. तुडविली जात होती बेकरारपणे घोड्यांच्या टापाखाली मराठ मातीची अस्मिता. भग्न केली जात होती श्रद्धास्थळे, दडपविले जायचे मानबिंदू, उधळले जायचे घर संसार, उचलून नेल्या जायच्या घर लक्ष्मी, माया बहिणींची खुले आम ओरबडल्या जायची अप्रू. दिवसा ढवळ्या केली जात होती लयलूट, लुटल्या जायची धान्याचे कोठार, हिसकावला जायचा हाती तोंडी आलेला घास.
दोस्त केल्या जायच्या शेतातील उभ्या फसली, जणू काही सुतक पडलेलं शिवार, भयभीत गाव वेशी, सताड उघडे डोळे असली अंध अन हतबल जनता, मुक बधीर चिरेबंदी वाडे, हवाल दिल शेतकरी, सर्वत्र काळोख, बेलगाम जुलुमशाही. बा तुकोबा, तू फक्त अध्यात्माचे मनोरे रचणारा टाळकुट्या नव्हतास किंवा भक्त नव्हतास, तर तू होतास योद्धा, परिस्थितीशी 2 हात करणारा, नाथळाच्या माथी घाव घालणारा. तू रचयिता होतास रचनात्मक विधायतेचा, तू सत्पुरुष होतास मराठमोळ्या माणसांचा, तू मिसाल होतास माणसातील माणुसकीचा. तू संवर्धक होतास मायबोली मराठीचा, तू रक्षयिता होतास मराठी संस्कृती मंदिराचा, तू संस्कृती पुरुष होतास या अखंड राष्ट्राचा. तुकोबा, तू पाया आमच्या जगण्याचा. बा तुकोबा, या बेलगाम जुलुमशाहीस लगाम घालण्यासाठी पायिकाचे अभंग रचून तू उभी केलीस या देशातील पहिली कवायती सेना. पायिकाचे अभंग तुकारामांनी लिहिलेले आहेत. त्याचा जर आपण नीट अभ्यास केला तर ते का लिहिले त्याचा उद्देश लक्षात येईल. बा तुकोबा, तू बेलगाम जुलुमशाहीस लगाम घालण्यासाठी पायिकाचे अभंग रचून उभी केलीस या देशातील पहिली कवायती सेना. देश धर्म समाज मनात सत्व जागृत करून तू निर्माण केलेस दणकट शरीराचा आणि कणखर मनाचा मावळा, आणि बळकट केलीस हात शिवबाचे स्वराज्याच्या उभारणीसाठी. चारी दिशांनी गिळंकृत करणारी अक्राळ विक्राळ वादळ घोंगवत असताना तुकोबा, या सह्याद्रीला हुंकार फोडणार तुझं हे कर्तृत्व अतुलनीय, बिनतोड, आभाळाला भिडलेलं. मानलो बा तुला, तुझ्या कल्पक बुद्धी चातुर्याला, सलाम तुझ्या अमोघ धाडसाला. बा तुकोबा, एक महादिव्य केलंस तू. बा तुकोबा, एक महादिव्य केलंस तू. तुझ्या वाट्याची गहाण खत आपल्याच हातानं इंद्रायणीच्या डोहात बोडवून जलसमाधी दिलीस तू सावकारशाहीला. बा तुकोबा, एक महादिव्य केलंस तू. तुझ्या वाट्याची गहाण खत आपल्याच हातानं इंद्रायणीच्या डोहात बुडवून जलसमाधी दिलीस तू सावकारशाहीला, इंद्रायणीच्या डोहात कायमचीच. तुझा सदहेतू समजण्याची कुवत नव्हतीच आमच्यात तेव्हा. तुझा सदहेतू समजण्याची कुवत नव्हतीच आमच्यात तेव्हा. म्हणून तर आमच्या सारख्या शूद्रमतीनं तुला ठरवलं व्यवहार शून्य, अविवेकी. खरं तर ती आमची भूल आहे. तू तर या विश्वावर विजय मिळवलेला युग पुरुष, परंतु नाही समजू शकलो आम्ही तुला तुझी ती महती. बा तुकोबा, खरं सांगू. बा तुकोबा, खरं सांगू, आमची विचार कक्षात स्वकेंद्री संकोचित, कसं सामेल तुझं ते त्यात विशाल रूप. तू तर व्यवहारातला बाप होतास. तू तर व्यवहारातला बाप होतास, विवेकाचा बादशाह होतास. तूच खरा जाणता होतास, समष्टीचा नेंता होतास. तू मिळवलेस, तूच जिंकलेस. तू सामान्य जणांचा आश्रयदाता, तू शेतकऱ्यांचा उद्धार करता. या देशातील तू पहिला कर्ज मुक्तीदाता. आणखी एक तुकोबा, आणखी एक तुकोबा. आसमान कोपले तेव्हा अन्न पाण्यासाठी वनवन भटकणारे, भुकेनं व्याकुळ तडफडणारे जीव पाहून आतून कळवळलास तू. दुष्काळ पडलेला होता त्यावेळी. आणखी एक तुकोबा. आसमान कोपले तेव्हा अन्न पाण्यासाठी वनवन भटकणारे, भुकेनं व्याकुळ तडफडणारे जीव पाहून आतून कळवळलास तू. नवथा वांझ तुझा हा कळवळा, ती तुझ्या दातृत्वाची साक्ष. उद्याची फिकीर न करता आपले धान्याचे कोठार गोरगरिबांसाठी खुले करून भुकेल्या लेकरांना घास भरवणारी आई झालास तू. खरं तर इतिहासात सोनेरी अक्षरानं कोरली जावी अशी ही घटना सामान्य नव्हतीच. ही गोष्ट काही शब्दाचीच पूजा बांधणाऱ्या, शब्दांना जीवाचे जीवन मानणाऱ्या बा तुकोबा, तू सांग कोणत्या शब्दात बांधावी तुझ्या दातृत्वाची असीम औदार्याची ही गाथा. एक मात्र नक्की, आता जेव्हा जेव्हा दानशूराचं जिक्र होईल, जेव्हा जेव्हा दानशूरांचा जिक्र होईल, तेव्हा दानशूर करणंच नव्हे, तेव्हा दानशूर करणंच नव्हे, तर तुझ्या दातृत्वाचं दुसरं नाव तुकोबाही घेतल्या जाईल. तुकोबा, जाणीव आहे आम्हा तुकोबा, जाणीव आहे आम्हा तुकोबा. महाकवी व्हायचं नव्हतंच तुला त्यातून, म्हणून त्यासाठी म्हणून तू काही कवनं लिहिलेली नाहीस. तू कुठं मागे लागलास अर्थ यश कीर्तीच्या. अरे पाहिलंय आम्ही सोने नाणे धन संपत्ती, मृतिके समान मानणारा निस्पृह अवलिया तू. भेदाभेद भ्रम अमंगळ मानणारा मानवतेचा मूर्तिमंत प्रतीक तू. तुला तर अंधार नष्ट करायचा होता, माणसातला माणूस जागवायचा होता. खरंच तुकोबा, किती सांगावी तुझी माहिती. तू आकाशा एवढा, आम्हीच आपली तुझ्या मनाची माणसं. म्हणून तर तुझी उंची मोजण्याची केविलवाणी धडपड करत असतो आम्ही वारंवार. बा तुकोबा, एक सांगू,
बा तुकोबा, एक सांगू, तुझा सामना या सुलतानी आसमानी संकटाशी नव्हताच खरा, तो होता येथील धर्माच्या नावाखाली बोकळलेल्या अपप्रवृत्तीशी, देवधर्माच्या नावाखाली चाललेल्या कुप्रथा अंधश्रद्धेशी, नवस सायस अंगारे दुपारे गंडे दोरे बोवाबाजीच्या नावाखाली चाललेल्या भोग विलासी मठातील अनिर्बंध साम्राज्याशी, भगव्याला बदनाम करण्या श्वानाशी, ढोंगी पाखंडी बुरुजांशी, कर्मकांडांच्या काळ्याकुट्ट ढगांनी काळवंडलेल्या आभाळाशी, वारकरी पताका खांद्यावर घेऊन विठ्ठल नावाच्या गजरात तू रणशिंग फुंकले आणि तुझ्या तीक्ष्ण शब्दबाणांनी वेध घेतलेस अचूकपणे धर्मातील अपप्रवृत्तींचा, भोगविलासी मठांचा, ढोंगी पाखंडी बुरुजांचा, कर्मकांडी काळोखांचा, बिनतिकत चाललेल्या अनाचाराचा. शेवटी युद्ध तुझे चालूच होते, एक एक बुरुज ढासळत होता. बा तुकोबा, कर्मकांडी चिखलात ऋतून चाललेल्या समाजाला पाहून तू अस्वस्थ झालास, पण हतबल नाही. बुडती हे जन न देखावे डोळा, याच कळवळ्यातून तू त्यांना बाहेर काढलेस. नव्हे येड्या गबाळ्याचे काम हे, रात्रंदिन तुला युद्धाचा प्रसंग, तू थकला नाहीस, थांबला नाहीस. शब्दबाण तू चालवत होतास, सरसंधान तू साधत होतास. मात्र एक असावध क्षणी डाव साधला तुला पाण्यात पाहणाऱ्यांनी. पळवलं तुझे तेच शस्त्र भांडार आणि बुडवलं इंद्रिणीच्या डोहात. तेव्हा तुका तर आता संपला म्हणून किती खुश झाले असतील ते. पण त्यांना काय माहित तुकोबा, तू इंद्रायणीचंच पाणी प्यायलेला होतास. तू कसला योद्धा होतास, तू शिवसेनापती होतास, जनसामान्याच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारा तू विवेकाचा राजा होतास. जेव्हा अख्खा गाव तुझ्या साथीला इंद्रायणीच्या काठी आला, तेव्हा इंद्रायणीच्या काठही स्तंभित झाला. अनुरेणू या थोडका आकाशा एवढा तुकोबा, तुझा हा प्रवास अचंबित करणारा, भूवरून आकाशी झेप घेणारा, शून्यातून विश्व निर्माण करणारा, अविवेकातून विवेकाचा, गुलामी झिडकणाऱ्याचा, सामान्यातून असामान्यत्वाचा, आत्मोद्धारातून समाजोद्धाराचा तुझा हा प्रवास. तू मुक्यांना भाव दिले, अंधांना डोळे दिलेस. तू मुक्यांना भाव दिलेस, अंधांना डोळे दिलेस, लंगड्यांना पाय दिलेस, थोट्यांना हात दिले. दीन दुबळ्यांचा आधार होऊन तू रंजल्या गांजल्यांना पोटाशी धरले. त्याच्यातच तू विठोबा शोधलास. तुकोबा, तुझ्या त्या बिनतोड अभंग आघाताने बाद केलीस तू स्वतःसाठी शीत अवदान मागणाऱ्या शूद्र देवताची अख्खी फलटण. बा तुकोबा, तुझ्या त्या बिनतोड अभंग आघाताने बाद केलीस स्वतःसाठी शीत अवदान मागणाऱ्या शूद्र देवतांची अख्खी फलटणच. आणि कोरलास तू जनमानसाच्या हृदयात विठोबा. तो वारकऱ्यांच्या रोमारोमात विराजमान आहे. काळ्या ढेकळात तो उगवतो आहे. जोंधळा बाजरीच्या शेतात तो डोलतो आहे. कष्टकऱ्यांच्या घामातून तो पाझरतो आहे. माय माऊलींच्या मुखातून तो बोलतो आहे. जात्यावरच्या ओवीतून तो गातो आहे. दीनदुबळ्याच्या वेदनेत तो जाणवतो आहे. दुःखी पीडितांच्या असहायतेत तो रमतो आहे. युगानुयुगे तो अढळ आहे, अमिट आहे, निश्चल आहे. शेवटी तुकोबा, अनेकातून एकात आणि एकातून लोकात नेलास तू ईश्वर. शेवटी तुकोबा, अनेकातून एकात आणि एकातून लोकात नेलास तू ईश्वर. अर्थात देवळातला देव, दीनदुबळ्याच्या वस्तीत आणणारा तू महानायक, तू क्रांतिकारक. तुकोबा, तू युग प्रवर्तक. तुकोबा, तू युग प्रवर्तक.